हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर हे नवरात्रीतले दिवस चालू होते. अष्टमी होती, 8वा दिवस होता आणि मी पुन्हा आईकडं गेलेली. आमच्याच परिसरामध्ये बघा छान डेकोरेशन केलेलं. बंगाली लँग्वेज आहे बघा. त्यांचेच आहे. हे गेट आहे. लोक यायला लागले. हॅलो शेट, हॅलो हॅलो. हेलो, आज नवमी में नेक्स्ट आम्ही आलो आपले महाराष्ट्रीयन देवी. तर इथे होम केलं होतं आणि मंत्र पण चालू होते. आणि पहा असा कलर होता. छान दर्शन घेतलं मी. दरवर्षी आम्ही, पाऊस भरपूर होता, संध्याकाळी असायचा, त्याच्यामुळं गरब्याचा एक पण दिवस नाही करता पण नाही आला आणि दुसरे खेळताना पण दाखवता नाही आलं. तर मी पण नमस्कार वगैरे केला आणि आता उद्या दसरा होता. चला आपण आता घरी जाऊया. हे आमच्या परिसरामधलं होतं. एकता मित्रमंडळाचे. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज आहे 1 ऑक्टोबर आणि तुम्ही पाहिलं असेल आता आपण देवीचं दर्शन घेऊन आलो. आज उद्या दसरा, तर खरेदी पण करायची होती. आलोय खरेदी करून. मला एक तुळशीचं रोप पाहिजे होतं. हे झालंय, सगळं भरलंय असं. ह्याने कीड लागली आहे त्या तुळशीला. आता दुसरं आपण लावूया. हे आणलंय. आज सगळं हॉल पूर्ण साफ केलाय. पंखे वगैरे, खिडकी. आत्ताच आम्ही बाजारातून आलोय. ज्वारीचं दळण आणलंय. दाखवूया का हो शॉपिंग? तरी फुलं हार नाही, उद्याच घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे बघा फ्रेंड्स, हे चांदीचे पायातले आणि तोडवी क्लीन करून आणलेत बाहेरून. ते अगोदर मिळाले मला दसरा उद्या. आता मी वेअर करते. आणि हे मी संक्रांतीला बनवले होते. हे मी संक्रांतीला बनवलेले. घालते आता पायात. अजून मिठाई पण भेटली. उद्या मुले 12 वाजता यायला सांगितलंय. 12ला म्हणले. हे मी आता पायात घालते. खूप सारे घुंगरू आहेत ना ह्याच्यात. हे बघा, नाही तुटले. खूप चांगले भेटले मला हे. थांबा, मी हा पण घालून दाखवते. आणि जोडवी पॉलिश करून आणलेली.
सुंदर 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 सुंदर. योगा करताना तुम्हाला दिसत असेल माझ्या नव्हतं पायामध्ये पॉलिश करायला दिलेलं. जोडवी पण केलेत नवीन, त्याच दिवशी केलेले ना. अशी केली तुळस आणलेली आहे. संध्याकाळच्या टायमाला तिला हळदी कुंकू लावून दिवाबत्ती करूया. शॉपिंग दाखवते. विलायची, साखर, चणा डाळ पोळ्या करायला. तुझ्यात भाकरी आणले तयार. बडीशोप, शेंगदाणे अर्धा किलो. आहे चहा मसाला विकत आणलाय. नारळ पण लागतोय आपल्याला. कलश हे करायचं. आणि 2 फ्रूट आणले, केळी आणि पेरू. त्या दिवशी माझे खूप पेरू, 1 किलो पेरू पूर्ण गोड नाही, चव नव्हती त्याला. आता हे अर्धाच आणले. माल निघतो कधी कधी नाही का. एवढी शॉपिंग झाली. आणि तुळस आणि दळण एवढं करून आले. देवीचं दर्शन घेतलं. पहिलं ती बंगाली देवी होती, काय ना पहिली दाखवलेली काली माता. बंगाली भाषा होती. तुळस आता लावते. तुम्ही कंट्रोल करत नाही आता मिठाईवर, कळलं का. स्वीट आहे, खूप सुंदर आहे. आता हा बॉक्स ठेवा, मला लाडू बिडू असे दाखवायला. माझे लाडू आता या वेळेचे रवा लाडू सुंदर झालेले, पेड्यासारखे एकदम गोड आणि खुसखुशीत. अशी स्वीट यांना भेटते. काजू कतली नाही आहे, सगळं काजूच आहे. केळ खाते खाऊन घेते, भूक लागली. भाजी बनवायची. त्याच्यात नाचणीची भाकरी आहे आणि ज्वारीची आहे. ज्वारी दळून आणली. पहिली केळी खूप आवडायची लहानपणी. खूप मी आवडेल खायचं. केळ खाल्लंय. आता भाजीची तयारी करते, झाड लावते.
इथे पहा, मी तुळशीचं रोप लावून घेतलं, तर एक्स्ट्राची माती निघाली राहिली ती भरून ठेवते. परत मी थोडे धने वगैरे घरीच पेरणार आहे, कोथिंबीर. तर आपण छानसं आता तिला हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावूया, दिवा लावूया तुळशीजवळ. आता हात वगैरे स्वच्छ धुवून मी रिलॅक्स झाले. हे गाऊन बघा, कपडा घेऊन मी तिकडे शिवायला दिलेले, तेच घ्यायला गेलेले ठाण्याला. आणि बघत होते मी कसे दिसत आहेत, कारण मी रेडीमेड ना एवढे मला फिटिंगला बसत नाहीत व्यवस्थित. इथे बघा, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला देवापाशी. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. बघूया मॉर्निंगला कशी दिसते. सूर्यप्रकाश सकाळी सकाळी झाडांना टवटवीत करतो. दिवा चालू होता, आज दिवा ठेवलेला मी. छान वाटतं ना. चला आता आपण फुलं वगैरे आणायचे. आज दसरा. खूप खूप शुभेच्छा. पुरणपोळीला ही डाळ आणली आहे, भिजत घालूया 4-5 तास. ही अर्धा किलो मधली हे एक पातेलं घे, स्वच्छ भिजत घालूया. एक पातेलं म्हणजे 1.25 किलो झाली आहे ना, पाव आणि थोडंसं. अशी पाण्यात भिजत ठेवायची 4-5 तास. पूर्ण अर्धा किलो नाही टाकलेली मी, 1/2 किलोच टाकली. एक पातेला. इथे मी रेग्युलर 3 महिन्याच्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या. मी थायरॉइड चेक करून घेत असते. सकाळी चाले होते, डाळ भिजत घातली होती आणि वॉकिंग करत पहिल्यांदा टेस्ट केलं. नंतर ज्यूस वगैरे पिला आम्ही, मोसंबी ज्यूस पिला बाहेरून. 5 रुपयाची द्या की, आहे ना. एवढी काय करायची. एका फुलाची 2 फुलं करते द्या. 200 रुपये किलो फुलं. हां, बघू केवढा आहे. ही द्या की थोडी आहे. एवढी ती 10लाच म्हणते एवढं. तसं ठेवलं तर ते हलवते ना जोरात, पडलं नाही पाहिजे, जोरात पडलं. आज आम्ही चहा शक्यतो हे केला आणि ज्यूस पिलो. मिस्टरांना कोणते कोणते फ्रूट खायचे असतात नसतात, तर मी घेतला मोसंबी, त्यांनी पायनॅपल घेतला.
लेट झालं. मस्त होतं एकदम संपत फ्रेश आला. वाटलं. आले घरी, शॉवर वगैरे घेतला, आंघोळी केली आणि केस वगैरे धुवून किचनमध्ये आता पहिल्यांदा शेगडीची पण पूजा करून घेते. सगळ्या गृहिणींनी आज जे वापरतो आपण वस्तू आणि जेवण बनवतो त्या तर शेगडीला पूजलंच पाहिजे. पूर्वी बघा चुली सारवायच्या आणि मग रोज सारवायच्या चुली आणि मग जेवण बनवायचं. आता आपण पुरणपोळीसाठी जी डाळ भिजवली होती छान भिजली आहे आणि खूप चांगली डाळ मला वाटतं मिळाली ही, कारण पोळ्या चांगल्या होतील. तर गरम पाणी करून घेतलं मी. आता ही कुकरला मी शिट्टी वगैरे नाही काढणार, 10 मिनिटात ती शिजेल अशी. हे तोरण घेतलं, कपडे धुवून झालेत, सुकायला घालूया. हॉल मी काल संपूर्ण क्लीन करून घेतला. पंखे पुन्हा सर्व लादी फ्लोरिंग पुसून घेतलेलं. दिवसभर तेच काम चालू होतं. आणि तोरण मी दरवाजाला नाही लावता येत मला, मी इकडे खिडकीतच लावते. जे ह्याचं पान आहे बघा, आंब्याचं पान, फूल आणि साळी डाळ आपले, ते मी तोरण इथे लावते. तर अशी डाळ मी शिजवून घेते कुकरमध्ये शिट्टी न लावता, आणि नंतर आपण पुरण करायला घेऊया. तर आता मी बाहेर चाललो आहे जरा. इथे बघा प्राची, तिचे पप्पा आणि हे कोणतं शोरूम आहे ते मी आज शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं असेल, कालच्या शॉर्टमध्ये. तर हे प्राचीने पप्पांना तिच्या गिफ्ट केलेलं आहे, कारण त्यांची इच्छा होती की त्यांच्याकडं ती बाईक असावी. आणि ते बाईक रायडर म्हणजे आता पूर्ण आपलं इंडिया कानाकोपरे सगळे बाईकद्वारे करणार आहेत, फिरणार आहे संपूर्ण इंडिया. आणि आउट ऑफ पण त्यांना जायची इच्छा आहे, बाहेरच्या देशांमध्ये बाईकवरती. तर त्याच्यासाठी त्यांनी हे घेतलेलं आहे. तर हे शोरूम होतं पण दिल्या की त्याच्याबरोबर
आहे ना. ही आहे आपली, ही अशी येईल ना तुला. आणि तो कलर तसा होता, तो पोरगा बसलाय ना. खाली कारचं चाकच आपल्याला नको होतं ना. बस बसलोय बस बस. अशा टाक्या आहे त्या. ती याची हंटरवाली आहे ना, 350. बस बरं. वाटतंय ना, कम्फर्टेबल आहे ना. चालवायचे आता तुला. ही आमची खरेदी झालेली होती हॅपी दसऱ्याच्या दिवशी. आणि 120 गाड्या आज गेल्या होत्या. सकाळपासून 10 वाजल्यापासून चालू होतं हे. तर आम्ही पण 10-11लाच मिस्टरांनी आमची तयारी केलेली. चला चला. माझा तर पुरणपोळीचा अर्धाच स्वयंपाक झालेला आणि आमचा दुपारी नंबर आला. म्हणजे संध्याकाळी 5-6च वाजलेले, अंधार होत आलेला. ही आमची नवीन गाडी मिस्टरांची. शूटिंग चालू. असा फोटो आपला पण. चावी देतो मुली. अजून चाललेतच. आणलेत पेढे. पेढे चांगले आणलेत. हे मी फोटो काढतो फक्त. प्राचीने घेतल्यामुळं कंपनीला प्राचीचा हा फोटो द्यावा लागतो. तर तिच्या हातात चावी देताना हा फोटो काढला. नंतर तिने पप्पांच्या हातात चावी दिलेली आहे बघा. खूप आम्हाला अभिमान वाटतो तिचा.
चला घालायला. एवढे डिलिव्हरी व्हायला. दादाला ही पण छानच वाटते ना गाडी. तेव्हा गेलं बघा माझं दादा. मोठी गाडी चालवतो आम्ही कारने आलेलो आणि पेट्रोल भरायचं होतं त्याच्यामध्ये. आणि बघा काही लोक असे करत होते. लिंबू ठेवूनच आम्ही काही तसं केलेलं नाही आहे. फक्त हार घातला, सर्वांनी विश केल्या आणि निघालो. तर आम्ही कार घेऊन गेलेलो, ती चौघे पण, आणि प्रणित कार घेऊन घरी येणार होता. कसा वाटला हा आजचा व्लॉग? नक्कीच कमेंट्स, लाईक, इतरांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं अजून तर सबस्क्राईब जरूर करा. हे पहा शोरूम रॉयल एनफील्ड. तर आम्ही घरी आला बघा प्रणित. आम्ही पोचलो तर लगेच आला. पनवेलमध्येच आहे हे शोरूम. थँक्यू. बाय.